मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। भाजपकडून काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीबाबत खंत व्यक्त केली आहे। शहीद जवानांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यापेक्षा विजय रॅली काढल्या जात आहेत। युद्ध अजून संपलेलं नाही, त्यामुळे जल्लोष टाळावा असं अमित ठाकरे म्हणाले। देशासाठी शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून संयम बाळगावा, मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे मागणी केलेली आहे। त्या पत्रात ते असं म्हणतात, मोदी सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ असा देशवासियांना विश्वास आहे। सध्या काही ठिकाणी विजय रॅली समर्पक वाटत नाही। मनापासून विनंती करतो की युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा। देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा। आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्या काळात साजरे होणारे उत्सव मनाला वेदना देणारे आहेत। सैनिकांच्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर सध्या समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे। याबाबत मला असं वाटतं की हा जल्लोष नाहीये। तिरंगा यात्रा काढून, तिरंगा रॅली काढून अख्खा देश हा सैनिकांसोबत आहे। सैनिकांनी केलेली कर्तबगार कामगिरी त्यांना आम्ही मानवंदना देतोय आणि त्याच्यासाठी सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना मानवंदना देण्याचा जर निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठेही गैर नाही। युवा पिढीमध्ये अमित ठाकरे एक युवा नेते आहेत। त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी ते धाडस दाखवलं, कारण धाडस जर कोणी दाखवू शकतं ते फक्त आणि फक्त युवा पिढीच दाखवू शकतं। त्यामुळे अमित रावांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अशा पद्धतीने भूमिका तिथं घेतली असेल, एखादं पत्र तिथं लिहिलं गेलं असेल आणि जे भूमिका घेतात, जे लढतात ते उद्या जाऊन नक्कीच राजकारणामध्ये मोठे होतात असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं। त्यात काय पेपर लिहून झाला आणि मार्क भेटायचे तपासायचे असं काही असतं का? सगळ्या जगाने बघितलेलं आहे, सर्व देशांनी बघितलेलं आहे आपण काय केलं म्हणून। तुम्हाला काही शंका आहे का पडत त्या बाबतीमध्ये? मला वाटतं असे काहीतरी काय प्रसिद्धीसाठी असे पत्र का लिहितात लोक कळत नाही मला। आवश्यकता नाही पत्र लिहिण्याची। सगळ्या जगाने पाहिलं आम्ही काय केलं, आमच्या सैन्याने काय केलं त्या ठिकाणी जाऊन, आणि तुम्हाला तर त्याचा रिझल्ट पाहिजे, त्याचं उत्तरपत्रिका पाहिजे। मला वाटतं हे बालिशपणा चाललेला आहे सगळा। युद्ध झालंच नाही, युद्ध झालं म्हणजे युद्ध झालं असेल पण तू त्याला युद्धबंदी म्हणे। युद्ध झाला आणि युद्धबंदी झाली, पण युद्धबंदीनंतर या तिरंगा यात्रा काढून काय मेसेज द्यायचा हे जे अमित ठाकरेंनी विचारलेलं आहे त्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं सरकारने द्यावं। या देशातील शूर वीर पराक्रमी सैनिकांचा मागे लपून आपला हेतू साध्य सत्ताधाऱ्यांनी करू नये। काल माननीय गृहमंत्र्यांनी स्वतः म्हटलं 100 किलोमीटर आत जाऊन पराक्रम आपल्या सैनिकांनी दाखवला, आणि रोज आपण बघतो की राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक गतिविधीमध्ये भारत एक एक पाऊल पुढे जात आहे आणि यश संपादन करत आहे। त्यावेळेला कोण काय बोलतंय याचं महत्व आम्हाला नसून भारतीय सेनेच्या बरोबर उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे। म्हणून तिरंगा यात्रा आम्ही करणारच।